मी रामदासी बैठकीबद्दल बोललो तर लोक म्हणतात हा पागल आहे, हा काहीही बोलतो. अहो लोकांनी बैठकी जायचं बंद केलं, सोडल्या बैठकी. बऱ्याच लोकांच्या डोक्यावर परिणाम झाले, संसारावर परिणाम झाले, परिवारावर परिणाम झाले, कुटुंबात लक्ष नाही, काहीच नाही. आणि हे म्हणतात तिथं समाधान मिळतं. धर्माधिकारी देव आहेत आमचे. म्हणजे घरातल्या आई वडिलांना आई वडील म्हणत नाहीत, पण तिथं जाऊन माथा टेकतात. अरे तुम्ही घरच्यांना सांभाळत नाही, तिथं जाऊन सुख काय शोधता? बरं मी थोतांडा बद्दल बोलतोय, काय समाधान मिळतं? मुंबई कोकण या सगळ्या पट्ट्यातले निम्म्या लोकांनी बैठकी बंद केल्या. बरं हे काय उत्पन्नाचं साधन आहे, लक्षात घ्या. हे त्यांचे विचार पेरायचे आणि लोकांची संख्या गोळा करायची. आता हे जर मी जगासमोर मांडलं तर बिघडलं कुठं? मला पागल म्हणून, मला वेड ठरवून, किंवा मी चुकीचं बोलतोय म्हणून मला म्हणतात संत्या तू बैठकीला येऊन बस. अरे जिथं तुम्हाला बोलायची अक्कल नाही, जिथं तुमच्यावरच संस्कार नाही, तुम्ही मला काय शहाणपणा शिकवणार? लक्षात घ्या, या बैठकांमध्ये आणि त्या सत्संगामध्ये काडीचाही काही फरक नाही. आणि मला या सगळ्यांची उखल करून सांगायचे, आमचा भोळा बाबडा समाज दिवस रात्र काबाड कष्ट करायचे आणि समाधान म्हणून कुठंतरी समाधान शोधायचंय. मग ते तुमच्या स्त्री सदस्यांमध्ये अधिष्ठानाच्या नावाखाली लूट होते हे लोकांना मान्यच नाही, पण लूट केली जाते हे न कळायला तुम्ही तुमचे डोळे बंद ठेवलेत, मेंदू बंद ठेवलाय. मला कशाला चुकीचं ठरवता? बरेच जण मला म्हणतात आणि इतक्या कमेंट करतात त्या युट्यूबला, मला या व्हिडिओला इतक्या कमेंट आहेत की म्हणे शहाणपणा नुसता शिकू नको, टीका करू नको, तू स्वतः बैठकीला येऊन बस. अरे मी कशाला बैठकीला येऊन बसू? काय माझा संबंध आहे? आणि मला जर वाचनच करायचं असेल तर मी शिवचरित्राचं वाचन करेल ना. मी चांगल्या संतांचा तुकाराम गाथा वाचेल. तुम्ही वाचून बघा, तुम्ही शिवचरित्र वाचा, फक्त खोटं वाचू नका. खोट्याने माणसाच्या विचारांचा त्या ठिकाणी, म्हणजे आता मी कशा शब्दात सांगू तुम्हाला, खोट्या इतिहासानं जर विचारांचा खूनच होत असेल, खोट्या माहितीवरून जर चुकीचं पेरलं जात असेल तर ते थोतांड नकोय. आणि मग मित्रांनो, याच मुद्द्यावर मला चर्चा करायची. मी टीका करायला इथं आलेलो नाही. मी ज्या भूमिका मांडतोय, मला अधिकार दिलाय भारतीय राज्यघटनेने. मी तुम्हाला शिवीगाळ करत नाही. मी तुमची पोलखोल अजून केलेली नाही. बऱ्याच महिलांच्या, बऱ्याच लोकांच्या, बऱ्याच फॅमिलीच्या सुद्धा तक्रारी आहेत. मी त्यांना म्हणलं तुम्ही सरळ पोलिसांमध्ये गेलो पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रासमोर येऊन बोललं पाहिजे. कदाचित सर्वसामान्य कुटुंबातले लोक असतात, म्हणजे फक्त बैठकींमध्येच त्यांचं नुकसान झालंय असं नाही. या लोकांचं नुकसान त्या सत्संगाच्या निमित्तानं, खोट्या माहितीच्या निमित्तानं, इतर थोतांडाच्या निमित्तानं अक्षरशः उद्ध्वस्त झाले. सगळा वेळ ह्याच्यातच जातोय ना त्यांचा. काही गोष्टी या समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून मित्रांनो, मी या आपल्या समोर आलोय. मला पागल ठरवून किंवा मी चुकीचा बोलतोय असं ठरवून मला काही कामच नाही म्हणतात. हा रिकाम टेकडा आहे, आला बोंबलायला. का आमची लोक सुधारतायत, आमची मराठा बहुजन समाजातली लोक चांगलं स्वीकारतायत, चांगलं घेतायत आणि या बैठकांपासून, सत्संगापासून, खोट्या माहितीपासून वाचतायत. आपलं जे खरंय ना ते स्वीकारलंच पाहिजे, पण आपल्यावर जे खोटं लादलं जातंय ना ते टाळलं पाहिजे. म्हणून संतोष शिंदे बोलतोय, म्हणून मी बोलणार. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, ते छत्रपती शिवाजी महाराज तुमचे सुद्धा आहेत, पण त्या शिवरायांचा फोटो रामदासासोबत लावायची काय गरज आहे? राग येतो, मनस्ताप होतो. आणि यांची कुठेही भेट झालेली नाही. बैठकीचे जे प्रमुख आहेत, जे अप्पा स्वारी, नाना स्वारी, काय अजून सचिन स्वारी म्हणतात, त्यांनी सांगावं खरा इतिहास. कुठं भेट झाली? महाराष्ट्राला फसवायची गरज नाही.
जोपर्यंत ते लोक शिवाजी महाराजांसोबत रामदासांचा फोटो लावणं बंद करणार नाही तोपर्यंत हा संतोष शिंदे बोलत राहणार. आणि मला धमक्या देऊ नका. माझ्याविषयी तुम्ही कितीही वाईट मत ठेवलं तरी बांधवांनो, मी तुमच्या कुटुंबातलाच एक सदस्य म्हणून, एक भाऊ म्हणून खरं सांगतोय. मला खोटं ठरवून तुम्हाला काहीच मिळणार नाही. पण तुम्ही जे करताय ना ते खोटं आहे, हे मला जगासमोर आणायचंय म्हणून मी बोलतोय. आता तुमच्या टीका, हे टीका करणारे कोण आहे तो? मी ज्यावेळेस सगळ्या कमेंट वाचल्या त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली. देशमुख, जाधव, शिंदे, राणे, सानप सगळे बहुजन समाजातली माणसं आहेत. अरे तुम्हाला तुमची विचारधारा दिलेली आहे ना. मुंबईमध्ये भयानक रॅकेट आहे यांचं. नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण या रामदासी बैठकांनी गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे मेंदू गुलाम केलेत, गहाण ठेवलेत. मी वारंवार सांगत आलोय. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हे पीक आलंय. पुणे, सातारा, सांगली फोपावलंय. अहो हे चांगलं स्वीकारायला तयार नाहीत, वाईट स्वीकारतात. बोरवेल्ल्यात तर वेडी झालीत लोक. माझं एवढंच म्हणणं आहे, ज्या दिवशी तुम्हाला खरं कळेल ना बांधवांनो, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील, अन्यथा सत्यानाश. मी जे मागाशी एक बोलताना म्हटलं, बैठकीमध्ये आणि सत्संगामध्ये काहीच फरक नाही, ही गोष्ट खरी आहे. सत्संगामध्ये सुद्धा इतकं माणसाला झुलवून ठेवतात, इतकं वेड्यात काढलं जातं, चिकित्सा करायला संधी मिळू दिली जात नाही. म्हणून जन्माला आसाराम सारखी माणसं येतात, म्हणून जन्माला राम रहीम किंवा अजून तसली लोक जन्माला येतात. गुरु करतात यांना. कशाला गुरु करताय? तुम्ही स्वतःचे गुरु व्हा. आपल्याकडं आपले आई वडील, शिवाजी महाराज प्रचंड मोठे गुरु आहेत आपल्याकडं. जिजाऊ सारखं महान महिला कर्तृत्व आहे आपल्याकडं. आणि आम्ही चुकीच्या माणसाला हे करतोय. मी आज तुम्हाला माहिती द्यायला आणि इतिहासावर आपल्या समोर आलेलो नाही. मला तुमच्या बुद्धीची कीव येते म्हणून मी आपल्या समोर आलोय. मला काल तर एक जण कमेंट करून काय म्हणाला की म्हणे तुम्ही हे सगळं खोटं सांगताय. आता हा व्यक्ती, आणि मी सगळ्यांचा सन्मान करतो, तुम्ही ज्येष्ठ असाल तरी तुमचा सन्मान आहे, तुम्ही लहान माझ्यापेक्षा असाल किंवा समवयस्क असाल तरीही तुमचा मला रिस्पेक्ट आहे. कारण आमच्या मराठा बहुजन समाजाला प्रबोधन करणं आणि त्यांना जागृत करून चांगल्या मार्गावर आणणं माझं काम आहे. मी एक पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी कुणाविषयी द्वेष ठेवत नाही. जुन्या व्हिडिओ तुम्ही कधीच्या बघता? तुम्ही बघता महाराष्ट्र भूषण 2022-23 ला जो दिला गेला, उन्हाळ्याच्या त्या भर उन्हात अप्पा धर्माधिकाऱ्यांनी दिला, आणि जी लोक मारली गेली त्यावेळेस त्यांना तिथं कुणी बोलवलं, आणि जी लोक शहीद झाली, जसं आरसीबीनं वर्ल्ड कप जिंकला आणि ज्या पद्धतीची चेंगराचेंगरी झाली, दोषी कुणाला ठरवलं? तिथं ज्यांनी कार्यक्रम ऑर्गनाइज केला, इव्हेंट, आणि त्या सगळ्यांना गुन्हे दाखल झाले, त्यांना अटक केली. बोलवणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला का नाही? पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरी झाला काय? मग इथं महाराष्ट्र भूषणच्या वेळेस लोकांना कारण संख्या म्हणून त्यांना पुरस्कार दिला जातो ना. मला बरेच जण म्हणतात की या धर्माधिकाऱ्यांचं किंवा त्यांच्या प्रतिष्ठानचं, त्या स्त्री सदस्यांचं प्रचंड सामाजिक काम आहे, तुम्ही त्यांच्यावर टीका कसं काय करता? आता राजकारणी पुढारी माहितीत ना तुम्हाला काय म्हणतात? 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ह्यांच्या 20% राजकारणात हे सत्तेवर येऊ शकतात का? हे खोटं बोलतात. मान्य आहे ना, तुमचे पण लोक समाजकारण करत असतील, तुम्हाला दाखवायचंय आम्ही हे सामाजिक काम करतोय म्हणून. पण तुम्ही लोकांवर बिंबवताय. चौकात तुमचा दगड कसा काय लागतो? चौकाला नाव कसं काय दिलं जातं? तुमच्या बॅरिगेड्सवर नाव कसं काय येतं? तुम्हाला तुमची जाहिरात करायची, मार्केटिंग करायचे. आम्ही पण म्हणतो
100% समाजकारण आणि 100% राजकारण. पण आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो ना. आम्ही मेंदू गुलाम नाही करत, आम्ही मेंदूला तल्लख करतो. आम्ही चिकित्सा करायला लावतो. मला एवढंच म्हणायचंय. मी तुमच्या सामाजिक कामाला एकदाही दोष दिला नाही. आमच्या लोकांना खोटा इतिहास सांगू नका आणि आमच्या राजाला तुम्ही रामदासा शेजारी बसवून गुरु म्हणून सांगू नका. आमचा एवढाच वाद आहे. शिवाजी महाराज स्वयंभू आहेत. त्यांच्या आईनीच त्यांना घडवलंय. शिवाजी महाराजांसारखं महान कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि पितृत्व या देशात नाही, जगात सुद्धा नाही. शिवाजी महाराज समजून घ्यायला 12 हत्तीचं बळ लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, शिवाजी महाराजांना तुम्हाला प्रमोट यासाठी करायचंय, लोकांच्या घरांमध्ये प्रवेश करण्यासाठी. तुम्ही तिथं शिवाजी महाराजांचं सांगत नाही, तिथं रामदासांचं सांगताय. हे सगळ्याला माहिती आहे. पण खोटा इतिहास आम्ही नाही ना मान्य करणार. आणि म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीवर बोलत, आणि हे आम्ही सांगतोय म्हणून जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. बांधवांनो, विनंती एवढीच आहे, चिकित्सा करा. त्या मुंबईमध्ये, ठाण्यात, नवी मुंबईत, रायगड जिल्ह्यात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सगळीकडे, अख्खा कोकण पकडा ना, अख्ख्या अर्ध्या महाराष्ट्रात या लोकांनी पीक उगवलंय. पण त्याच्यामध्ये सोलापूरला जे घडलं ना, ते उर्वरित महाराष्ट्रात घडू नये. बैठकांना म्हणून घरातून निघायचं आणि तिकडे हॉटेलवर सापडायचं. बातम्या होत्या आहेत, सर्च करा, नाही तर मला टाकाव्या लागतील. या सगळ्या गोष्टी नको आहेत आपल्याला. तुम्हाला श्रद्धाच ठेवायची, निष्ठा ठेवायची. बघा बरं, विचारा बरं, तुमच्या त्या अधिष्ठानामध्ये, प्रतिष्ठान जे काय करता, सगळ्या देवाचे फोटो लावा बरं तिथं. करा बरं सगळ्या देवाचं नामस्मरण. नाही मान्यता. मला हे सांगायचंय, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सगळे चालवतात. माझा कुणालाही विरोध नाही. आमची लोक सुधारली पाहिजेत यासाठी माझा हा उठाठेव. तुम्ही मला कितीही टीका करा आणि मला काहीही बोला. बैठकीमुळं तुमच्या मेंदूचा, विचारांचा, संसाराचा आणि कर्तृत्वाचा सत्यानाश होतोय. तो होऊ देऊ नका. कारण लेकरा बाळांची नंतर आभाळ होते आणि वाईट दिवस काढावे लागतात. म्हणून हे प्रबोधन, जागे व्हा आणि चिकित्सा करा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मला सुद्धा तुम्हाला जोडायचंय, मला सुद्धा तुमचं प्रबोधन करायचंय. माझ्या विचारावर नाही, शिवरायांच्या विचारांवर, महापुरुषांच्या विचारांवर, संतांच्या विचारावर. तेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. हे वाटण्यासाठी मी आलोय. शब्दाचं धन चिकित्सेमध्ये, विचारांमध्ये आणि अनिष्ट रूढी, परंपरा, कर्मकांड, थोतांड हे नाकारावं आणि चांगलं स्वीकारावं म्हणून मी आपल्या समोर आलोय. म्हणून हा व्हिडिओ समजून घ्या, लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.